नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले. आदिवासी विभागांतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा संवाद मेळावा जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात आदिवासी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात, परंतु या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद व प्रचार करून आदिवासी विभागांतर्गत योजनांचे सादरीकरण करून सकारात्मक विचार घेऊन यापुढे आदिवासी विभाग धावत राहणार, कधीही थांबणार नाही. तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आज आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जव्हार येथे आदिवासी मेळाव्यात केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भरतकुमार राजपूत, आदिवासी आयुक्त दीपक कुमार मीना, प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर, सत्यम गांधी, जिल्हा परिषद सभापती संदीप पावरे, उपायुक्त दीप पोळ उपस्थित होते. मंत्री श्री उईके म्हणाले की मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना 100 दिवसाचे नियोजन करावे असे निर्देश दिले आहेत. हा कार्यक्रम आपण यशस्वी कराल यात शंका नाही. आदिवासी विभागामार्फत आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात, परंतु 12वी नंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहाची गैरसोय होऊ नये यासाठी आदिवासी विभागामार्फत नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी एकही विद्यार्थी वसतिगृहाशिवाय वंचित राहणार नाही, असा विश्वास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी यावेळी सांगितले. आदिवासी मुली व मुले आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशी मला खात्री आहे. यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून योजना राबविण्याचा संकल्प केला आहे, तो सार्थक होईल. कातकरी समाजासाठी आदिवासी विभागाकडून ज्या ज्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी संबंधित अधिकारी वर्गांना दिले. यावेळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागांतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आदिवासी विभागांचा आढावा घेऊन विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनाविषयी अधिकारी वर्गांना निर्देश दिले. इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर फैजल खानच्या जोडीला जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भोये यांची रिपोर्ट. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आज पत्रकार परिषदेला उपस्थित पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे बंधू डॉक्टर हेमंतजी सवरा, जव्हार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे मोठे बंधू सन्माननीय आमदार हरिश्चंद्रजी भोये, सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाचं मंत्रिपदाची मला संधी मिळाल्यानंतर प्रथमच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्याने प्रवासाच्या दरम्यान आज माझ्या आदिवासी विभागांतर्गत प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प दोन्ही आधीन राहून अतिशय चांगला लाभार्थी संवाद संमेलनाचं नियोजन केलं. ते आयोजन नियोजन झाल्यानंतर तुमच्याशी संवाद आणि संपर्क करण्याची संधी तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या वतीनं आम्हाला मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र धावत आहे, विकासाच्या दिशेने चालत आहे. विकसित भारत देशामध्ये महाराष्ट्राचा एक चांगली भूमिका राहणार आहे. आणि सोबतच आदिवासी विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आदिवासी विभाग
अतिशय उत्तम काम करण्यासाठी 100 दिवसाचा कार्यक्रम बनवलेला आहे. त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळा 121 आदिवासी आश्रमशाळेला आम्ही डिजिटल आश्रमशाळा करणार आहे. हा 100 दिवसाचा प्रोग्राम आहे. दुसरा विषय, एकही आदिवासी वसतिगृह मुलींचे असो का मुलांचे असो त्या वसतिगृहामध्ये ज्या सोयी सवलती ज्या असायला पाहिजे त्या सोयी सुविधा आम्ही पूर्ण करण्यास पात्र ठरणार आहे. अशा प्रकारचा सुद्धा आदिवासी विभागाच्या माध्यमातून संकल्प केला आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये अतिशय नवा विक्रम केलेला आहे, करणार आहे. अनुसूचित जमाती आयोग स्वतंत्र स्थापन करणार आहे. अशा प्रकारची परवानगी माननीय मुख्यमंत्र्यांची घेऊन येणाऱ्या कॅबिनेटमध्ये अनुसूचित जमाती आयोग स्वतंत्र याचा प्रस्तावसुद्धा आम्ही ठेवणार आहे. या व्यतिरिक्त अनेक गरिबाचं कल्याण करण्यासाठी आदिवासी समाजाच्या विकासाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ते वितरित झाली किंवा नाही याबाबत मी आता तात्काळ त्याची चौकशी भ्रमणध्वनीवरून करतो. सर एक असं आहे की आरोग्याचा पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याचा बोज बरा उडलेला आहे आणि येत्या म्हणजे काही पंधरवड्यामध्ये जव्हारमध्ये आणि तलासरी आणि मोखाड्यामध्ये बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण माझ्या पत्रकार बांधवांना नम्रपणे मी तुम्हाला सांगतो, आदिवासी विभागानं पुढाकार घेतलेला आहे. आरोग्य विभाग, महिला बाल विकास विभाग आणि आदिवासी विभागाची जॉईंट मीटिंग झाली. आम्ही मिशन मोडवर भविष्यामध्ये एकही प्रकरण तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडणार नाही याची नोंद आणि दखल घेतलेली आहे. सर, एक पाहायला गेलं तर आदिवासी विकास प्रकल्प आहे, याच्या अंतर्गत ज्या आश्रमशाळा चालत आहेत त्या 1ली ते 12वीपर्यंतच आहेत. त्याच्यानंतर बरेचसे जे विद्यार्थी आहेत 12वी किंवा 10वी पास झाल्यानंतर शाळाबाह्य होत आहेत. महाविद्यालयांची व्यवस्था कसं करण्याचं नियोजन आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत हा विषय पोहोचवला. अतिशय मुख्यमंत्री महोदयांनी नोंद घेतलेली आहे. भविष्यात ज्या ज्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये वर्ग 10पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे, भविष्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सिनियर कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा सर प्रश्न असा आहे की 12,500 जी पदं आहेत आदिवासीची रिक्त पदं आहेत तर याच्यासाठी ते शासन भरणार आहे की कसं काय? नोंद घेतलेली आहे. भविष्यामध्ये तो प्लॅनिंग शासनाचा झालेला आहे. दुसरा एक सर प्रश्न असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका हा प्रामुख्याने आदिवासी आहे आणि डोंगराळ आहे. तर या भागामध्ये म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये अशी जी आपले पर्यटन स्थळं आहेत तर हे बाकीचे पर्यटन स्थळ काहीतरी म्हणजे त्या ठिकाणी काही विकास झाला नाही. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पर्यटन स्थळाच्या बाबतीत कृती आराखडा तयार करून भविष्यात पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल आणि बाहेरचे पर्यटक कसे येईल आणि जव्हार गावाचं तालुक्याचं नावलौकिक कसं होईल हा आराखडा आम्ही तयार करत आहोत. सर, स्थलांतर आणि बेरोजगारी रोखण्यासाठी कसे प्रयत्न आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येतात? आदिवासी समाजाचं उदाहरणार्थ कातकरी समाजाचं स्थानांतर आणि बेरोजगाराचं जे होत आहे मायग्रेशन होत आहे ते थांबवण्यासाठी विशेष पॅकेजच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संकल्प केलेला आहे. लवकरात लवकर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी म्हणजे बऱ्याचशा अशा कला काही आहेत सांस्कृतिक वगैरे तर याच्यासाठी काहीतरी कला स्थापन होणार आहे का पालघर जिल्ह्यामध्ये? चांगला प्रश्न विचारला पत्रकार महोदयांनी. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आहे आणि आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृती ती कायम राहावं, संस्कृतीला तडा जाता कामा नये. त्यामुळे आम्ही भविष्यामध्ये कलावंतांना कलाकारांना त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. लवकरात लवकर त्याबद्दल आम्ही धोरण ठरवतो आणि जाहीर करतो. तर बाग खरेदी केंद्राचे आपण उद्घाटन केलेले आहे सगळ्या ठिकाणी आमदार खासदारांनी, पण जी केंद्र आहे ती आता ऑलरेडी भरलेली आहे. कारण मागच्या वर्षी जे खरेदी केलं बाग ते अजून कसं पडलेले आहे. नवीन जर खरेदी करत आता म्हटलं तर आपल्याला जागा नाही, कशी प्लॅनिंग करणार? शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जे खरेदी होते भात खरेदी त्या अनुषंगाने लवकरात लवकर आम्ही गोडाऊन बांधण्याचं नियोजन केलेलं आहे, ते बांधणार. ओके सर, एक शेवटचा प्रश्न आहे की सर सर ओके सर थँक्यू.